तात्या भूमिपूजनाचं कसं करूया? मी देशमुख शांत बसा ना, हळू बोला सगळे, खाली दादाला सगळं ऐकू जाईल. सगळे शांत बसा. तात्या तुम्ही बोला. आपल्या प्रथेप्रमाणे नव्या सुनबाईला आणण्यासाठी सासूबाई जातील. रत्ना, तू त्यांच्याबरोबर जा. तोपर्यंत बाकीच्यांनी नव्या सुनबाईच्या स्वागताची तयारी करा. मी तर अदितीच्या आवडीचे ना नवीन पडदे पण घेऊन आली. आम्ही कपाट पण साफ करून ठेवले आणि त्यांना जागा पण ठेवले कपड्यांसाठी. हे अरे गप बसा, हे केवढं मोठ्याने बोलताय, हळू बोला. मी आणि आप्पा सकाळी लवकरच बाहेर पडू आणि आपल्या फॅक्टरीच्या भूमिपूजनाची तयारी करू. पण आपल्याला हे सिद्धूला सरप्राईज द्यायचं आहे, त्यामुळे त्याच्याशी कुणीही याबाबत काहीही बोलायचं नाही. सिद्धूला तिथे घेऊन यायचं. दोघांनी मिळून कुदळ मारली की आपल्या देशमुख घराण्याच्या पहिल्या फॅक्टरीचं काम सुरू. पहिला राऊंड तर क्लिअर झाला, दुसऱ्या राऊंडची तयारी पण झाली. एकदा का दुसरा राऊंड क्लिअर झाला की मग जॉब सुद्धा फिक्स आहे. आदिती आली की घरातल्यांना पण आमचा निर्णय कळेल. मग झालं. तिकडे तर काय हाल विचारू नको, मोठ्या बाईंना पण काही करमेना. चला, देशमुखांच्या सुनबाई, नव्या अर्धवट देशमुख, आता तुम्ही कायमच आमच्या सोबत राहणार. आदिती, सगळे वाट बघतात आहे तुझी. अगं सिद्धू तो हट्ट करत होता, मी जातो घ्यायला, आमचं बोलणं होईल. मी म्हणलं अरे एवढं काय बोलायचं आहे, आल्यावर बोल. त्याला हे पण सांगितलं की सुनेला परत आणायला प्रथेप्रमाणे सासू जाते. अगं तरी ऐके ना. अगं आला असता ग तो, पण आम्हीच मुद्दाम नाही आणलं त्याला. नाही बसू दे ना वाट बघत. हा काय रे, झोप बीप झाली ना? मग येताना बघितलं ना तुम्ही, एकदा स्टेअरिंग वर बसलं की आपले डोळे बटाट्यासारखे राहतात बघा. हो, नाही म्हणूनच विचारलं. येताना डोळ्यांना फक्त चिमटे लावायचे बाकी होते. रत्ना का नाही झोपणार तो. विहीणबाई, नाही म्हणजे घरातून निघताना प्रथेप्रमाणे ओवाळायचं असतं ना, राहिलंच होतं. वीणबाई, अशी कुठलीही प्रथा नसते. निघताना ओवाळायचं नसतं, हा पण हळद कुंकू लावायचं असतं. ओके. आदिती, अगं एवढं सामान आहे तुझं? अहो, हे अदितीचं सामान नाहीये. तुम्ही जशी शिदोरी दिली होतीत ना, तशीच आमची शिदोरी आहे ही. आमचा मान, प्रतिष्ठा, बिझनेस सगळंच केवढं मोठं आहे ना. तुम्ही कसं आम्ही गावी आल्यावर आम्हाला शेतात फिरायला नेता, गावातल्या गोष्टी दाखवता, तुम्ही या आमचा बिझनेस केवढा मोठा आहे ते बघायला. आणि हो, चांगले 3-4 दिवस काढून या. एक दिवस पुरणार नाही. हा आता एवढा मोठा बिझनेस असणाऱ्यांची शिदोरी ती देखील तशीच असेल ना. खरंय तुमचं विहीणबाई, पण तुम्ही पण आता परत या गुळपोळीला, देशमुखांची फॅक्टरी बघायला. खरं म्हणजे आल्या आल्याच तुम्हाला सांगणार होतो, म्हणजे विचारणार होतो, पण तुम्ही बिझी असता, तुमची कामं अडून राहायला नको ना, म्हणून बोलले नाही. तुम्ही आता येता का आमच्या बरोबर? अहो नको. एकतर लग्नाच्या वेळेला आम्ही बरेच दिवस तिथे थांबलो होतो. आमच्या खूप मीटिंग्स पेंडिंग आहेत, खूप कामं खोळंबली आहेत, त्यामुळे हरकत नाही. काय उद्या आमच्या नव्या फॅक्टरीचं भूमिपूजन आहे ना, म्हणून तुम्हाला बोलवायचं होतं. पण ठीक आहे. उद्या भूमिपूजन आहे? अगं हो. कामासाठी, करिअरसाठी आपण दोघेही लग्नानंतर अमेरिकेला जाणार हे आपलं ठरलं होतं. तिकडे गेल्यावर आपल्या दोघांचं आयुष्य असणार, आपल्या दोघांचा संसार असणार, हे सुद्धा ठरलं होतं. आणि हे सगळं माहीत असताना तू आपण इथेच राहावी असं म्हणतेस. 5 दिवस आपण दोघेही एकमेकांपासून लांब बसू. प्लीज विचार कर आणि परत आल्यावर मला उत्तर दे.
पण सिद्धू आधी तिच्या नावाची पाठी तात्यांच्या रूमला का लावताय? अरे नानी, हा सिद्धूच्या रूमचा दरवाजा आहे. हो का? मग आणि हळू आवाज नको ना करू. हळू कशी खेळ ठोकणार? मग करा, अजून आवाज करा. एकदाचा काय तो आवाज जाऊ दे सिद्धू भाऊजींना. अरे केकवर क्रीम लावतोय का मी? आता माझ्या केकवरची क्रीम काढायची काय गरज? आता तुमच्या दोघांचाच आतमध्ये आवाज जाईल. आपण बघू ना कसं करू. थांब थांब. लाव आता, लाव नेमके. घुमणे, काय चाललंय तुझं? खाली जा लवकर. सॉरी दादा, मी नाही करत आहे. दुमण्या, कशाला दार वाजवतोय? गप्प बैस, नाही तर हँगरने मारे ना. नाही हो नानी, सॉरी, मी नाही करणार नानी. नानी मी नाही करणार, जातो मी. गधड्या, कळत नाही का तुला? अरे दरवाजा का बंद केलाय? उघडा ना. अरे बघा दुमण्या, आताच पळाला मग. सुहास, तुला दुमण्याचा आवाज काढता येत नाही. मग सांगाल काय सगळं काय चाललंय? अरे ती बघ मागे कशी आहे. मस्त. ए पण आता तू सांगू नकोस अदितीला, तिच्यासाठी सरप्राईज आहे. एक काम तर झालं. आणि ना आता अदितीच्या स्वागताची तयारी लवकर करायची. चला चला लवकर. चला चला चला. हो ना, उद्याच्या भूमिपूजनाची पण तयारी करायची आहे ना. उद्या भूमिपूजन आहे. ऍक्च्युली तुझ्यासाठी हे सरप्राईज होतं. ऐक ना दादा, तुला माहिती असं तात्यांना नको ना कळू तू प्लीज. हो, म्हणजे आपण उद्या निघू तेव्हा कुठे चाललोय आपण? आज भूमिपूजन आहे असं आनंदाने म्हण ना. नानी चला तुम्ही, चला 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 चला. महालक्ष्मी, आत्ताच्या आत्ता निघूयात. कुठे? महालक्ष्मी, आपण भूमिपूजनाला जातोय. आपण आत्ताच त्यांना नाही म्हणून सांगून आलोय. महालक्ष्मी, तुला कळतंय का? ते भूमिपूजन करणार आहे. हे बघ, आपण तिथे जाऊ आणि त्यांना वाटेल ते सांगू. मीटिंग कॅन्सल केल्या पण आलो. आपल्याला जावंच लागेल, कळलं ना? कारण हा इडियट सिद्धार्थ आहे ना, त्याचं तोंड उघडणार नाही. आणि देशमुख भूमिपूजन करणार आहे आणि लगेच काम सुरू करणार आहे. आणि एकदा का हे भूमिपूजन झालं की सिद्धार्थ आणि अदितीचं अमेरिकेला जाणं केवळ इम्पॉसिबल आहे. महालक्ष्मी, तुला बऱ्याच दिवसाचा तमाशा करायचा होता ना? ती वेळ आता आली आहे. आपण तिथे जाऊ, वाटेल ते करू, पण हे भूमिपूजन थांबवू. ओके, कमा. अदिती, लग्नानंतर आपण दोघेही अमेरिकेला जाऊन सेटल होणार हे ठरलं होतं आपलं. तरी तू त्या फॅक्टरीच्या पेपरवर सही केलीस. तू घरातल्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त इन्व्हॉल्व होतेस. 5 दिवस तू माहेरी चाललेस तर तुला एवढा त्रास होतोय, तर तू कायमची माझ्यासोबत अमेरिकेला कशी येणार? या देशमुखांच्या घरात इतक्या सुना आहेत, पण हे तुलाच फेस करावं लागलं. पण असाही प्रसंग आला असेल ना की नवरा महत्वाचा की कुटुंब, त्यामध्ये त्याने काय निर्णय घेतला असेल. मला असं वाटतंय जाऊन मोळीबाईंशी आणि मोठ्या बाईंशी बोल. अदिती, काय झालं बाळा? आई बाबांची आठवण येते का? काही टेन्शन आहे का बाळा? नाही, असं काहीच नाहीये. ते सून म्हणून आता कायमची येते ना घरी, त्याचं दडपण आहे थोडं. मोठ्या बाई, एक विचारू का? हो विचार ना बेटा. म्हणजे सहज डोक्यात आलं, समजा घरात एखादा वाद झाला आणि घरातल्या बाकीच्या सगळ्यांना एक गोष्ट वाटते आणि नवऱ्याला एक गोष्ट वाटते, तर सून म्हणून विचार करायचा की बायको म्हणून?
म्हणजे बायको म्हणून माझी जी काही कर्तव्य आहेत त्याचा संबंध फक्त सेड आणि माझ्याशी असेल ना, पण सून म्हणून माझी जी काही कर्तव्य आहेत त्याचा संबंध संपूर्ण कुटुंबाशी असेल ना, मग अशा वेळी कशाला महत्व द्यायचं? चांगली बायको बनण्याला की चांगली सून बनण्याला? काय झालं सांगा ना. आदिती, चांगली बायको बनण्याला. अगं कारण संसार तुमच्या दोघांचा आहे. त्यात येणाऱ्या अडचणी तुम्ही सोडवायच्या, तुमचं भविष्य तुम्ही ठरवायचं. नाही हे बघ, कुटुंब महत्वाचं आहेच, पण तुमच्या दोघांचा एकमेकांना सपोर्ट असेल ना, तर मग तुम्ही जे काही ठरवलेलं असेल ते सगळं पूर्ण होईल बघ. अगं मी पती परमेश्वर मानणारी बाई आहे. माझे विचार तुम्हाला किती पटतील मला नाही माहिती, पण हे आहेत ना म्हणून हे कुटुंब मला मिळालं. हे आहेत म्हणून माझं सिद्धू आहे. अगं आपलं देशमुखांचं कुटुंब कितीही मोठं असलं ना तरी प्रत्येकाचं त्याचं एक छोटं कुटुंब आहे. ते प्रत्येक कुटुंब आनंदी आहे, पण त्या छोट्या छोट्या कुटुंबांची चूल मात्र एक आहे. त्यामुळे आपलं देशमुख कुटुंब कायम आनंदी असतं, सुखी आहे. आदिती, त्यामुळे चांगली बायको बनलीस ना की चांगली सून आपोआप बनशील बघ. रे हा काय झालं? हा मी म्हणत होते ना हा झोपा काढतोय गाडी चालवताना म्हणून. हा चल ये बाहेर, मी चालवते गाडी. चल. नाही रत्नाक्का, तुम्ही थांबा, मी चालवते गाडी. अगं नाही, तू बैस, मीच चालवते. चल रे ये बाहेर. हा सेठ बोल. आदिती, उद्या इथे भूमिपूजन आहे. आता पाणी डोक्यावरून जायला लागेल, तेव्हा तू लवकर ये. आपण दोघं मिळून ठरवू आणि सगळ्यांना सांगू की आपण अमेरिकेला जाणार आहोत. मग भूमिपूजन व्हायच्या आधी आपल्याला घरात त्यांची बोलायला हवं. पण दुमण्या ह्या फुग्याचं करणार काय तू? यात चमकी भरणार आणि मग आदित्यवाणी आली ना की घोड्यावर चढून दरवाजाला पकडून फोडायचा. मग सगळे चमके आदित्यवाणीच्या अंगावर पडणार. आम्ही पण फोडणार होते. अरे वा, शाबास, व्हेरी गुड. अरे दुमण्या, पण आता फुगा फुगवल्यावर यात चमके कसं भरणार आहे तू? अरे विसरलाच. नाही, तुझी चूक नाही. शोभतोस नानीचा मुलगा. बाजूला सगळ्यांनी का म्हणून विचार. का? माझी बहीण येणार आहे आणि हे मी माझ्या पैशाने आणले. माझी बहीण काय अशीच येणार का? नाही, ती राणी सारखी येणार. हो का? मग ते परदेशात नसतं ना, राणी सारखं चालतात. बघू. काय का हसू नका, बाजूला वा. चला चला, झाली का स्वागताची तयारी? हे बघा, माझा केक पण रेडी झालाय. सुनबाईसाठी दागिने जपून ठेवले होते, शोभून दिसतील तिला. अरे वा, हे बघा आपल्या बागेतली फळे पण आणलीत खास सुनबाईसाठी. हे बघा, हे आदिती सुनबाईसाठी बुक शेल्फ. त्याचं काय आहे की काही लोकांना वाचनाची अभ्यासाची आवड नसते, पण आपल्या नवीन येणाऱ्या सुनबाईला वाचनाची आवड आहे हे मला माहिती, म्हणून तिच्यासाठी हे बुक शेल्फ. हो का? ए ऐका ऐका, सकाळीच रत्ना अक्कांनी कळवलंय सासरकडून खूप शिदोरी येते म्हणून. त्यासाठी जागा करावी लागणार आहे आपल्याला. चला, आम्ही सगळी भूमिपूजनाची तयारी करून आलेलो आहे. आता नव्या सुनबाईच्या स्वागताची तयारी कुठपर्यंत आली आहे तुमची? आम्ही एकदम रेडी आहोत. बरं ऐका, आता सुमित्राचा फोन होता, त्यांच्या ड्रायव्हरला येते झोप, त्याच्यामुळे आता रत्ना अक्कांनी गाडी चालवायला घेतली आहे. अरे देवा, आता कधी पोचायची ही गाडी? उद्या भूमिपूजनालाच पोहोचतील. चला आपण आराम करूया. ऐका ऐका ऐका,
अदिती आली अदिती, चला लवकर सगळ्यांनी तयारी करायला लागा. अगं बाई, इतक्यात पोहोचले पण? नक्की रत्नाक्काच गाडी चालवत होत्या ना? जाऊ द्या हो ताई, चला आता आपण स्वागताची तयारी करूया लवकर. चला 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 लवकर. हा आहे की फुगा अहो व्याही तुम्ही सुनबाई कुठे आहे? ऍक्च्युली आदिती आमच्या पुढे निघाली होती, म्हणजे ती इथे आली नाही का अजून? ते कसे पोहोचणार? त्यांची गाडी तर रत्नाक्का चालवते ना. नानी, तू कशाला ओरडली आदिती आली म्हणून? ह्यांची गाडी आली, मला म्हटलं आदित्यच आली. नानी, आपण अदिती वहिनीसाठी गाडी पाठवली होती ना, मग वहिनी त्याच गाडीने येणार ना. हे तर लक्षातच नाही आलं माझ्या. काय नानी, मी तुझ्यामुळे यांच्या अंगावर फुगा फोडला. आता परत मला नवीन फुगा दे आणि हवा पण भरून दे. आता सगळं परत करा. अरे अरे त्यांच्या चहा नाश्त्याचा बघा. व्याही या, तुम्ही फ्रेश व्हा. सिद्धार्थ, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बाहेर आहे. हा सर. सिद्धार्थ, ऍक्च्युली मी येणार नव्हतो, पण मला यावं लागलं. या 5 दिवसात साधं तुला घरच्यांना सांगता आलं नाही. सिद्धार्थ, मला खरंच सांग, तुला अमेरिकेला जायचंय ना? हो सर, आणि मी सांगणार आहे. फक्त आदिती याची वाट बघतोय. आदितीशी बोलून वेगळा निर्णय घेणार आहेस का? तू उद्या आदिती म्हणाली की मला अमेरिकेला जायचं नाहीये, तर तू जाणार नाहीयेस का? लगेच तुझी विल पॉवर, तुझी महत्वाकांक्षा, तुझी स्वप्न संपून जाणार आहे का? नाही सर. मग कसं? आणि बघ सिद्धार्थ, तुझ्या घरच्यांनी जो काही हा घाट घातलाय ना, हे भूमिपूजन वगैरे, ते पूर्ण होण्याच्या आत तुला त्यांना सांगावं लागेल. आणि तू जर सांगणार नसशील तर मला काहीतरी करावं लागेल. अंडरस्टँड? हे असं कोण ड्राईव्ह करतं का? काय चाललंय हे? दुपारचे निघालेत ते, रात्र झाली तरी पोचले नाहीयेत. ही रत्नाक्का मुद्दाम करते. अरे मुद्दाम कशाला करेल ती? सगळ्यांना माहिती आहे ती स्लो गाडी चालवते म्हणून. आदितीला कळायला हवं ना, तिने ड्राईव्ह करायचं ना. रत्नाक्का असताना त्या तिला गाडी चालू देणार आहेत का? अजिबात ऐकत नाहीत त्या. हे बघा, फोन पण लागत नाहीये. अरे सिद्धू, शांत हो. चिडचिड कशाला करतो? येतील ना त्या. कधी येतील त्या? त्यापेक्षा चालत आले असते तर लवकर पोहोचले असते. आता नाही जमत ड्राईव्ह करायला, तर कशाला ड्राईव्ह करायचं? खरंय, हे जरा अतिच होतंय. अहो, आम्ही त्यांच्या मागून निघून सुद्धा आधी पोहोचलोय. या गोष्टीला सुद्धा 1.5 तास होऊन गेला. हे लोक अजून कसे नाही पोहोचले? नाही, मला तर वाटते उद्याच पोहोचतील. सिद्धू, अरे काय चिडतोस एवढा? अरे येईल सुनबाई, आणि ती आता इथे कायमचीच असणार आहे. उगीच काय काय करतोय? हा, या शुमाकर. हा कोण? अगं, अनेक रेस जिंकलाय तो. खूप फास्ट गाडी चालवतो. त्याला कोणीतरी सांगितलं पुढच्या रेस मध्ये रत्नाक्का भाग घेणार आहेत म्हणून. तेव्हापासून घाबरलाय बिचारा. तुम्ही कसे काय इथे? हो ना, मॉम डॅड
तुम्ही तुमच्या नंतर निघून तुमच्या आधी पोहोचलेत ते इथे. ती ससा कासवाची गोष्ट माहिती ना? ससा झोपला तसा यांचा ड्रायव्हर झोपला आणि हे रेस जिंकले. तुमचा नवा ड्रायव्हर कासवापेक्षाही हळू. ताई हा अरे बास आता. नावे सुनबाईंना जरा घरात येऊ दे. सुनबाई, तुझ्या स्वागताची इतकी छान तयारी केली होती सगळ्यांनी, पण तुम्हाला इतका उशीर झाला ना, सगळे कंटाळले बघ. पण हरकत नाही, नव्या सुनबाईंचं या गोकुळ निवासामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. या या चला. अरे कुठे गेले सगळे? या लवकर, अदिती वहिनी आली, चिल्लर पार्टी. हा हा सिद्धू येणार हा बायको. हुतावी नवरा झाला याचा. आदिती काप बाई पटकन केक. हो. वाट बघतोय लवकर ये. आता सेठशी बोलायचंय. त्याला माझा डिसिजन ऐकायचा असेल. मी त्याच्या बाजूने असेन हे त्याने गृहीत धरलं असेल, पण माझा डिसिजन. हे बघ, सिद्धार्थ एक टॅलेंटेड मुलगा आहे आणि तू सुद्धा त्याच्या पाठीशी बायको म्हणून भक्कमपणे उभा असावा. या देशमुखांच्या घरात इतक्या सुना आहेत, पण हे तुलाच फेस करावं लागलं. पण असाही प्रसंग आला असेल ना की नवरा महत्वाचा की कुटुंब, त्यामध्ये त्याने काय निर्णय घेतला असेल. कुटुंब महत्वाचं आहेच, पण तुमच्या दोघांचा एकमेकांना सपोर्ट असेल ना, मग तुम्ही जे काही ठरवलेलं असेल ते सगळं पूर्ण होईल बघ. आदिती, त्यामुळे चांगली बायको बनलीस ना की चांगली सून आपोआप बनशील बघ. आता सिडला माझी गरज आहे. त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. मला फक्त माझा विचार करून नाही चालणार. आदिती, बरं झालं आलीस तू. अगं, कधी एकदाचे 5 दिवस पूर्ण होतात असं झालं होतं मला. ऐक ना, इकडे. काय? हे बघ, ऑफर लेटर. अगं, खूप मस्त पॅकेज दिले त्यांनी मला. म्हणजे बघ ना, अपार्टमेंट आहे, गाडी आहे, ड्रायव्हर आहे, सगळ्या सुखसुविधा आहे. आपण तिकडे खूप सुखी आणि आनंदात राहू. अदिती, अगं आता अमेरिकेत सगळं सेट आहे. मला तर काय वाटतं माहितीये का, तू पण तिकडे इंटरव्ह्यू दे. अगं, तुझ्याकडे तर चांगला एक्सपिरियन्स आहे. मला खात्री आहे तुला तर माझ्यापेक्षा चांगला जॉब मिळेल. अदिती, मला ही ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाहीये. तू आहेस ना माझ्यासोबत. अगं बघ ना, घरातल्यांना आपल्याकडून काहीतरी वेगळ्याच अपेक्षा आहे. एकतर कंपनीला मला उत्तर द्यायचंय आणि यांनी ते उद्या भूमिपूजन ठेवलंय. अदिती, हे सगळं वाढत जाण्याआधी आपण क्लिअर केलं पाहिजे. सांगून टाकलं पाहिजे आपण. काय अदिती? काय अदिती, कशी वाटली खोली? हे बघ, हा तुमच्या लग्नाचा फोटो आणि तुझ्यासाठी हे कपाट. छान आहे ना? अदिती, हे पडदे कसे आहेत? तुझा आवडता कलर आहे ना? आणि हो वहिनी, इकडे एसी पण बसवणार आहे. हे सगळे किती करतात माझ्यासाठी. सेटच्या स्वप्नांचा विचार करताना या लोकांच्या भावनांचा विचार न करणं हे चुकीचं आहे.
आणि हो, इथे एक मस्तपैकी स्टडी टेबल येणार आहे. अहो आता स्टडी टेबल कशाला? ते दोघं काय अभ्यास करणार आहेत का? पल्लू, अरे ज्या वेळेला हे दोघं घरी असतील ना, त्यावेळेला ही फॅक्टरीची कामं ऑनलाईन करू शकतील त्यावर बसून, म्हणून. अदिती, मी काय म्हणते, आपण तो लॅम्प पण बदलून टाकूया. हो, आणि जर रूमचा कलर चेंज हवा असेल ना तुम्हाला, तर तो पण करूया. मस्त एखादा ब्राईट वगैरे करूया का कुठला तरी? नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये. अगं तसं नाही, आता आयुष्यभर तू ह्या घरात राहणार आहे. तुझ्या आवडीप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे ना. मग अदिती, तुला अजून काय काय हवंय या खोलीत, तू फक्त सांग. ऐका ना, मी काय म्हणतो, आपण यावर नंतर बोलूयात का? काय आदिती खूप दिवसांनी आले ना, तर तिच्याशी मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. प्लीज तुम्ही नंतर याल का? कळलं का तुम्हाला? यांना आपण डिस्टर्ब करतोय. बोलायचंय ना यांना. अर्चू, त्यांना खूप काही बोलायचंय. बरं, आता मी जातो, पण तुमचं हे बोलून झालं की सांगा हा आम्हाला. बर पल्लू, कळलं. आता सोडा त्यांना एकटं. चला बरं आपण, चला बापू. मला काय ओरडता? त्यांच्यासारखं कधीतरी प्रेमाने बोला ना माझ्याशी. बघितलंस, हे सगळं असं चाललंय. अदिती, आपण घरातल्यांशी बोलायला हवं. आपण घरातल्यांना सगळं सांगून टाकूया का? मी तुला खरं खरं सांगतोय अदिती, या गावात आपली ग्रोथ नाहीये. आपण परत येऊ ना. हे बघ, आपण यंग आहोत, पॅशनेट आहोत. आपण आपली उमेदीची वर्ष अशी गावात नको घालवूयात. सिड, मला तुझं सुद्धा पटतंय, पण मला खात्री होती की तुला माझं म्हणणं पटेल. या घरात कोणाला काही कळत नाही का? अगं, सगळे इमोशनली विचार करतात. आमचा मुलगा आमच्या सोबत राहील, गावाचा विकास करेल. पण अदिती, खरंच मी इथे राहायला हवं का? बघ ना, असं कोणीच म्हणत नाही की अरे बाबा बाहेर जा, बाहेरचं जग बघ, मोठी स्वप्न बघ. असं मला कोणीच इन्स्पायर करत नाही ग. मला इन्स्पायर करणारी एकच व्यक्ती, ती तू आहेस. म्हणून प्लीज प्लीज आपण दोघं मिळून घरातल्यांना कन्व्हिन्स करूया. आदिती, हा बाई आजी, हे बघ, तुझ्यासाठी आपल्या ह्या परंपरागत बांगड्या आहे ना, त्या आणल्या आहेत मी. हे बघ. घरातल्या प्रत्येक सुनेने बांगड्या घातलेल्या आहे. हे बघ, उद्या भूमिपूजन आहे. उद्या ह्याच बांगड्या घालून ये तिथे. अगं, मी जेव्हा लग्न करून आले ना, तेव्हा माझ्या सासूने मला ह्या बांगड्या दिल्या होत्या. खरंच सांगते, संपूर्ण देशमुख घराण्यातल्या बायकांनी जेव्हा ह्या बांगड्या घातल्या ना, तेव्हा हे घर तुटून न देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. आणि त्याचं भान या बांगड्या करून देतात. अगं, या सगळ्या स्त्रियांचा संसार या बांगड्यांनी बघितलाय. या घरातला आनंद, या घरातली एकी, हे सगळं जग सुनबाई. हो बाई आजी. अरे हो हो, माहितीये मला. बायको खूप दिवसांनी आली म्हणून बोलायचंय, गप्पा मारायच्या आहे. तुमच्यामध्ये येणार नाही ही म्हातारी, काळजी नको करू. तसं नाहीये पाहिजे. अरे तसं नाही रे, गंमत केली तुझी. चल, जाते मी. कशा दिसतात? छान दिसतात. तुला सिरियसनेस कळतोय का? आपल्याला घरातल्यांशी बोलावं लागणार आहे. सिड, ऐक ना प्लीज. हे बघ, मी आता तुला जे काही सांगते त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. मला नाही घेता येत त्या डिसिजन. घेता येत नाहीये म्हणजे? अगं, आपलं आधीपासून ठरलं होतं ना की लग्न झाल्यावर आपण दोघंही अमेरिकेला जाणार. आता परत निर्णय घ्यायचा, परत विचार करायचा म्हणजे? कारण आत्ताची अदिती आणि आधीची अदिती यात फरक आहे. या फॅमिलीला भेटण्यापासून खूप फरक पडलाय माझ्यात. अरे आता सुद्धा बघ ना, कोण करतं एवढं नव्या सुनेसाठी? या घरातल्या प्रत्येकाने माझ्यासाठी काही ना काहीतरी केलंय आणि त्यांचा मी विचारच करायचा नाही, असं नाही ना करता येणार.
म्हणजे तुला अमेरिकेला यायचं नाहीये असं म्हटलंय का मी? हे बघ अदिती, मला घरातल्यांचा विचार नाहीये असं नाहीये. मी त्यांना कायमच तोडत नाहीये. फक्त जॉबसाठी चाललोय मी तिथे, फक्त जॉबसाठी. आणि इतरही लोक जातात ना, ते का त्यांच्या फॅमिलीचा विचार करत नाहीत का? असं नाही म्हणते मी. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की या घरातली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी स्पेशल आहे. आणि जेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी करायची माझ्यावर वेळ येईल तेव्हा मी इथे नसणार, मी अमेरिकेला असणार. हा स्वार्थीपणा नाहीये का? आपण त्यांच्या इमोशन्सचा विचारच करत नाही आहोत सिड. अगं अदिती, परत येऊ ना आपण. हे बघ, आपण तिकडे जाऊ, आपलं करिअर घडवू, खूप काम करू, पैसे कमवू आणि परत येऊ. म्हणजे आपण अशा वयात यायचं जेव्हा त्यांना आपली गरज नसणार. आणि आता जेव्हा त्यांना आपली गरज आहे तेव्हा आपण अमेरिकेला जायचं. आणि आपण त्यांच्याकडून हे एक्सपेक्ट करायचं की त्यांनी आपल्याला सपोर्ट करावा. तुला कळतंय का? तुझा निर्णय झालाय. तुला अमेरिकेला यायचं नाहीये. नाही सिड, मी कन्फ्युज आहे. मला नाही घेता येत निर्णय. बघ सिड, मला सुद्धा तुझी ग्रोथ झालेली बघायची, तुझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली बघायची. पण ही सगळी माणसं ती सुद्धा माझीच आहेत ना. त्यांना सोडून कशी जाऊ मी? बस अदिती, हे बघ, माझं ठरलंय. मी अमेरिकेला जाणार म्हणजे जाणार. मला तुझी गरज आहे. तू आलीस तर मला अजून हुरूप येईल, आणि तू नसलीस तरी मी जाणार आहे. मला जावंच लागेल. हे बघ अदिती, मला त्यांना उत्तर द्यायचं. काय देऊ ते सांग. एवढा ठाम आहेस तू, मग विचारतोयस का? कळवून टाक तुझा निर्णय. अदिती, आपल्याकडे भूमिपूजनापर्यंतचा वेळ. काय ते एकच डिसिजन घे. आणि मी तुला पुन्हा एकदा सांगतो, आपलं फ्युचर या गावात नाहीये. प्लीज समजून घे मी काय म्हणतोय ते. आणि हो, भूमिपूजनाच्या आधी आपल्याला आपल्या घरातल्यांशी बोलावं लागेल. तोपर्यंत जर तुझा निर्णय झाला नसेल तर त्यानंतर मी माझा निर्णय घ्यायला मोकळा आहे, आणि तू तुझा. हा गुरुजी, हा आम्ही निघतोच आहे आता. हा नाही नाही, बापू आणि सखाने सगळं सामान घेतलेलं आहे. हा हो हो हो, हा ठीक आहे. बापू, हो सगळं घेतलंय, सगळं घेतलंय. सुहास, नाना आणि सखा, तुम्ही बुवांना घेऊन पुढे जा. आम्ही मागून येतो. चला चला चला, चला. सखा चल चल दादा. आणि हो सिद्धू, तू, आदिती आणि भाई एका गाडीतून या. हा चला पटकन. हा चला चला. अहो पण आदिती कुठे? सिद्धू जा, तुझ्या बायकोला घेऊन ये. महालक्ष्मी, तू इथे का बसलीयस? आपण भूमिपूजनाला जाण्यासाठी आलेलो नाहीये. हे सगळं थांबवायला आलोय. आणि त्यासाठी सिद्धार्थ आणि आदितीने हे घरच्यांना सांगायला हवं. त्यासाठी त्यांच्यावर डिपेंड कशाला राहायला हवं? मीच तमाशा करते आणि सांगून टाकते सगळ्यांना. तू जरा गप्प बसतेस का? सांगतो तेवढं कर ना. तू हो पुढे भूमिपूजनासाठी. व्हॉट? सांगतो तेवढं ऐकून घे. तू पुढे हो. मी इथे सिद्धार्थला कसं थांबवायचं ते बघतो. आणि जर सिद्धार्थ भूमिपूजनाला आला नाही तर घरचे त्याला जाब विचारतील, आणि त्याला कारण द्यावंच लागेल, आणि सगळं खरं खरं सांगून टाकावं लागेल. मग अदितीला निवडू दे काय ते. सिद्धार्थची साथ की कुटुंबाचं प्रेम हे तिचं तिला ठरवू दे. आय थिंक अदितीचं डिसिजन झालं असावं.
आणि एकदा का अमेरिकेचं ह्या घरच्यांना कळालं ना, मग ह्या घरामध्ये जे काही स्फोट होती ना, ते आपण शांतपणे बघत राहायचं. मला आता ठाम निर्णय घ्यावाच लागेल. बायको म्हणून सिडच्या स्वप्नांना साथ देण्यासाठी अमेरिकेला जायचं, की देशमुखांची सून म्हणून भरभरून प्रेम देणाऱ्या कुटुंबासोबत कायम इथेच राहायचं. मला सिडला स्पष्ट सांगावंच लागेल. आदिती, सगळे बोलत आहेत खाली, सगळे भूमिपूजनासाठी जायला तयार आहेत. मला असं वाटतं अजून उशीर नको, आत्ताच त्यांच्याशी बोलायला. आणि माझं असं मत आहे की आपण त्यांना स्पष्टपणे सांगून टाकूया की आमचं लग्नाच्या आधीपासून ठरलं होतं की लग्नानंतर आम्ही दोघंही अमेरिकेला जाणार. आदिती, काय ठरलंय तुझं? तुला काही बोलत का नाहीयेस? मला दिलेलं वचन मोडतेस का? मला माहितीये तू करिअरचा, आपल्या फ्युचरचा विचार करणार. आदिती वहिनी, लवकर आहे. हॅलो, सगळे तुमची वाट बघतायत. हो आलो. तुझा खाली. आदिती, आपण खाली जाऊया आणि सगळ्यांना सांगून टाकूया की फॅक्टरीची जबाबदारी आम्हाला सांभाळता नाही आहे ना, आम्ही दोघेही अमेरिकेला चाललो. चल. नाही सिड, मी अमेरिकेला नाही येऊ शकत. काय? सिड, मी अमेरिकेला नाही येऊ शकत, कारण मला हे घर सांभाळायचं. बायको म्हणून माझी जशी काही कर्तव्य आहेत, तशी सून म्हणून पण आहे. या घरातल्यांनी माझ्यासाठी इतकं काही केलंय, इतकं प्रेम दिलंय, आणि मी या सगळ्यांना सोडून जाऊ? माझ्याकडून या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला नको का सेठ? या घरातला आनंद टिकवणं, या घरातली नाती अजून स्ट्रॉंग करणं, ती जोडून ठेवणं, प्रत्येकाला समजून घेणं, ही सुद्धा माझी कर्तव्य आहे, माझी जबाबदारी. मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो ती ही आदिती नाहीये. मला जी मुलगी आवडायची तिला काम, करिअर या गोष्टी महत्वाच्या होत्या. आणि मला घर सांभाळणाऱ्या मुलीशी लग्न करायचं असतं तर मी गावात कुठल्याही मुलीशी लग्न केलं असतं. अरे, गावात राहून मी फक्त घर आणि कुटुंब एवढंच नाही करणार आहे, घरच्यांची सुद्धा तशी इच्छा नाही. आणि सेठ, गावात करिअर नाही असं तुझं म्हणणं आहे, पण आपलं कुटुंब आपल्यावर जी जबाबदारी सोपवते, खरंच करिअर नाहीये? सेठ, शून्यातनं सगळं उभं करायचंय, एक इंडस्ट्री उभी करायची आहे, खूप मोठा टास्क आहे हा. तात्यांनी आपल्यावर ही जी जबाबदारी सोपवली आहे ना, ती आपल्याला स्वतःला प्रूव्ह करून दाखवण्याची एक अपॉर्च्युनिटीच आहे. आदिती, तुला कळतंय का मला अमेरिकेतून किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आली आहे ते? आणि तू आता अमेरिकेला जायला नाही म्हणतेस? सिड, आय नो, पण तू असा विचार करून बघ ना की देशमुख इंडस्ट्रीजचं नाव आपण इतकं मोठं करूया की आपल्याकडून कोणाला ऑफर लेटर गेलं तर त्यांना सुद्धा इतकाच आनंद व्हायला हवा, अभिमान वाटायला हवा. म्हणजे तू मला एकटं पाडणार आहेस? कधीच नाही सेड, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. या निर्णयाला घेऊन आपली मतं थोडी वेगवेगळी आहेत, म्हणून प्रेम कसं संपेल? सेड, तुझी
तुझी स्वप्न पूर्ण व्हावीत, तुझी ग्रोथ व्हावी हेच हवं मला. आणि त्यासाठी मी सगळे प्रयत्न करेन, तुला पूर्ण सपोर्ट करेन. पण आपल्या घरच्यांनी आपल्यावर जी जबाबदारी सोपवली ती कोण पार पाडणार? त्यांचं मन मोडून नाही ना चालणार. सिड, जा अमेरिकेला. मी आपली फॅक्टरी सांभाळ. काय बोलतेस तू? अगं आदिती, आपण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये राहू. मी माझं प्रेम अजिबात कमी होऊ देणार नाही. पण सॉरी, मी अमेरिकेला नाही येऊ शकत. मी या माणसांना, या कुटुंबाला सोडून नाही राहू शकत. देशमुखांची सून आहे मी, आणि मला अभिमान आहे त्याचा. मी भूमिपूजनासाठी जाते, आणि आय होप तू सुद्धा येशील.